हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय 16व्या सत्रामध्ये आपण अध्याय 2 श्लोक 25 वर चिंतन करत होतो. माऊलींनी आपल्याला 3ऱ्या श्लोकामध्ये तिसरं अशा प्रकारचं जे तत्व, एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला सांगितला, त्याचा किंचितसा आपण आढावा घेऊया. पहिल्या ओवीमध्ये माऊलींनी आपल्याला सांगितलं आत्मा अव्यक्त आहे, दुसऱ्यामध्ये अचिंत्य आहे आणि तिसऱ्यामध्ये सिद्धांतात सांगितलं की तो काय आहे, अविकार्य आहे. हा जो तिसरा सिद्धांत आपण 16व्या भागात पाहिला, त्यासोबत अध्याय क्रमांक 13 मधील क्षेत्रज्ञ विभाग योग आपण पाहत होतो आणि त्याचा उरलेला परामर्श जो आहे त्याबद्दल आता या 17व्या भागामध्ये आपण चिंतन करूया. काय सांगतात माऊली पुढे? समतेची साधना. सर्व चराचर म्हणजे वस्तू, वृक्ष, पशु, पक्षी, मनुष्य, ज्याला जीव असे नाव आहे किंवा संज्ञा आहे, ते सर्व या दोघांच्या म्हणजे प्रकृती आणि पुरुष, क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून उत्पन्न होतात. जसे घट व मठ यांच्यातील आकाश निरनिराळ्या आकाराचे दिसत असले तरी ते एकच असते, त्याप्रमाणे प्राणी समूह निरनिराळ्या शरीराकारांचे दिसत असले तरी त्यातील त्यातलं आत्मतत्व म्हणून जे काही आहे ते एकच आहे. अलंकार घडवले, मोडले तरी त्यातील सोने जसे कायम राहते, त्याप्रमाणे विविध शरीरे जरी नष्ट झाली तरी त्यातील आत्मा अविनाशीच असतो. त्याप्रमाणे आत्मा हा जीव धर्मरहित आहे. संपर्कात येणारे विविध प्राणी व निरनिराळी मनुष्य यांच्यातील नाम, रूप, वर्तन, स्वभाव याद्वारे, तसेच आर्थिक, सामाजिक, धार्मिक याद्वारे असलेले भेद पाहून ज्याची बुद्धी त्यांच्या प्रति विषम होत नाही, म्हणजे चांगले, वाईट, अनुकूल, प्रतिकूल असे विकार धारण करीत नाही, त्याला ब्रह्मसुख म्हणजे आत्म्याचा निरुपचार आनंद विनासायास प्राप्त होतो. माऊलीची 1076वी ही ओवी असं सांगते. कोट्यावधी दिव्यात जसे एकच तेज असते, दिवे अनेक पण तेज एक, तसा तो ईश्वर सर्वत्र सर्व चराचरात भरलेला आहे. अशा समत्वाने तो सर्व चराचराकडे पाहत असतो. सर्व ज्ञानेंद्रियाद्वारे व कर्मेंद्रियाद्वारे होणारी सर्व कर्मे, प्रामुख्याने मन व बुद्धीद्वारे होणारी सर्व कर्मे प्रकृतीच करते असे तो पूर्णपणाने खरे जाणतो, म्हणजे प्रत्यक्षात अनुभवतो. ज्याप्रमाणे घरातील माणसे काम करतात पण घर काही करत नाही, केवळ साक्षी असते. ढग धावतात पण आकाश शांत निवांत असते, त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रकाशाने प्रकृती तिच्या 3 गुणांद्वारे विविध कर्मांना आरंभ करून खेळत असते. सभोवताली सुरू असलेल्या सर्व खेळामध्ये आत्मा घरातल्या खांबाप्रमाणे खेळाला चालना न देणारा, खेळात भाग न घेणारा अशा तटस्थतेने उभा असतो.
असा झालेला त्याच्या बुद्धीचा निर्णय जेव्हा त्याच्या अंतःकरणात प्रकाशतो, अर्थात प्रकृतीच कर्मे करीत आहे असे जेव्हा तो अनुभवतो, तेव्हा त्याने अकर्त्या आत्म्यास पाहिले आहे असे समज. श्लोक 29 वर माऊलींनी 1080 ते 1083 अशा प्रकारे ओव्यांची रचना केलेली आहे. श्लोक 30. यदा भूतः पृथक् भावम् एकस्तमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. श्लोक 30. अर्थ: ज्या क्षणी साधक सर्व भूतांचा म्हणजे प्राणीमात्रांचा पृथक्पणा व निरनिराळेपणा एकाच परमात्म्यामध्ये म्हणजे स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच म्हणजे आत्म्याचा हा विस्तार आहे असे जो साधक अनुभवतो म्हणजे अनुपश्यती, त्या क्षणी तो सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होतो. आत्म्याचा विस्तार व ब्रह्माला प्राप्त होणे हे दोन अनुभव नाहीत. एकातून दुसरा किंवा एकामुळे दुसरा अनुभव असेही नाही. ही वस्तुस्थिती श्लोकातील ज्या क्षणी त्या क्षणी या शब्दाद्वारे स्पष्ट केली गेली आहे. ही घटना ज्या क्षणात घडते त्या क्षणी आत्म्याची प्रभा विस्तारून दृश्याला व्याप्त केल्याचे कळते. त्रिपुटी संपल्याचे अनुभवास येते. अलौकिक आनंदाचा प्रवाह सुरू झाल्याचे टळटळीतपणे अनुभवास येते. निर्गुण साक्षात्कार झाल्याचा हा क्षण तो साधक कधीच विसरू शकत नाही. माऊली या अनुभवाचे वर्णन पुढील प्रमाणे करतात. मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख. अर्थ: जिकडे पाहावे तिकडे सच्चिदानंद घन ब्रह्म अनुभवास आणून देणारी दृष्टी उघडते. किंबहुना अपार सुख जोडले जाते. ए तुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठावो प्रतिती पथा माझी जाहली. अर्थ: पार्था, प्रस्थापित असलेली जगताची व्यवस्था, त्यात असलेल्या प्रकृती पुरुष विवेकाद्वारे तुला ठिकठिकाणी म्हणजे प्रत्येक वेळेस प्रतितीच्या म्हणजे आत्मानुभूतीच्या मार्गावर ठेवेल अशा सविस्तर पद्धतीने तुला मी सांगितली आहे. आता पुढचा श्लोक क्रमांक 31 अर्थात अध्याय 13. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अर्थ: अर्जुना, हा अविनाशी आत्मा म्हणजेच परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात स्थित असून सुद्धा काही करत नाही आणि मनबुद्धी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाद्वारे केलेल्या क्रियेने तसेच सभोवताली घडणाऱ्या कर्माने लिप्तही होत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसते पण सूर्य जसा पाण्याने ओला म्हणजे लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा शरीरात असूनही प्रकृतीच्या सत्व रज तम या गुणाने लिप्त होत नाही. आकाशामध्ये जसे दिवस व रात्र येतात व जातात त्याप्रमाणे आत्म्याच्या सत्तेच्या आश्रयाने देह येतात व जातात. म्हणून आत्मा शरीरात काही करीत नाही व करवीतही नाही. तसेच शरीरेंद्रियाकडून केल्या जाणाऱ्या कर्माद्वारे आत्म्याच्या ठिकाणी ज्ञाता करता भोगता तसेच मी व माझे असा संग निर्माण होत नाही. त्यामुळे आत्मा देहाने लिप्त होत नाही. माऊलींनी 1117 ते 19 अशा या 3 ओव्यामध्ये या तत्वाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. अर्जुना, आकाश कोठे नाही आणि त्याचा कोठे प्रवेश होत नाही. अशा प्रकारे आकाश सर्वव्यापी असूनही त्याच्या ठिकाणी असलेल्या सूक्ष्मत्व या गुणधर्मामुळे ते आकाश कशानेही कधीही लिप्त होत नाही. आकाश ज्या पदार्थांना आतून बाहेरून व्यापते
त्या पदार्थाच्या कोणत्याही गुणधर्मामुळे आकाश कधी लिप्त होत नाही. 1120 ओवी क्रमांक. पुढची ओवी 1121. तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतूची असे पाही, परी संग दोषे एकेही लिप्त नोहे. अर्थात सर्व देहामध्ये सर्वत्र स्थित असलेला, देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा कोणत्याही संगदोषाद्वारे शरीर व उपाधीद्वारे लिप्त होत नाही. क्षेत्र म्हणजे शरीर व त्याचे विकार. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, जो क्षेत्रापासून अगदी निराळा आहे. हे पुढील विविध लक्षणावरून लक्षात घे. लोहचुंबकामुळे लोखंड हलते, पण लोहचुंबक म्हणजे लोखंड नाही. दिव्याची ज्योत घरातील व्यवहार चालविते, परंतु दिवा व घर यांच्यातील भिन्नता पराकोटीची आहे. लाकडाच्या पोटात अग्नी आहे, परंतु अग्नी म्हणजे लाकूड नव्हे. तसेच आकाश व ढग, सूर्य व मृगजळ यांच्यात जी भिन्नता आहे, तितकाच भेद तू बुद्धीच्या डोळ्याने देह व आत्मा यांच्यात पहा. 1122 ते 1126 या ओव्यामध्ये माऊली आपल्याला हे तत्व अशा प्रकारे समजून सांगत आहेत. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य या जगताला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला म्हणजे संपूर्ण शरीराला, तसे श्लोक 5 व 6 मध्ये आपण जे 36 तत्वात सांगितलेल्या क्षेत्राला प्रकाशित करतो. अशा प्रकारे माऊली आपल्याला या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या विषयाविषयी समजून सांगत आहेत. शेवटचा जो श्लोक आहे 13व्या अध्यायातला, तो 34वा श्लोक असा आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ यो एवं अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर यांती ते परम. अर्थ, वरीलप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात प्रकृती व पुरुष अर्थात देह व आत्मा यांच्यामध्ये असलेली विलक्षण भिन्नता, फरक, तसेच प्रकृती व तिचे कार्य असलेली चराचर सृष्टी या दोन्हीच्या संगापासून मुक्तता, या दोन्हीशी जाणवत असलेल्या तादात्म्यापासून मुक्तता, ज्ञानदृष्टीने तत्वता जाणतात ते ज्ञानी परमपदाला अर्थात निर्गुण साक्षात्काराला, आत्मानुभूतीला अर्थात जीवन मुक्तावस्थेला प्राप्त होतात. आणि या श्लोकावर माऊलीची पुढची ओवी आहे ओवी क्रमांक 151. आणि माऊलींनी या ओवीमध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे जो 150व्या ओवीत सांगितला त्याचा उत्तरार्ध इथे सांगितलेला आहे. अर्जुना, ऐसा हा जाणावा, सकारात्मकू देखावा, मग सहजे शोकू आगवा हरेल तुझा. अर्जुना, आत्मा अशा प्रकारचा आहे हे जाणावे म्हणजेच अनुभवावे. सर्वरूप आत्मा विविध चराचरांच्या नामरूपाने नटून जगादाकार झाला आहे. निर्गुण म्हणजे त्रिगुणरहित निराकार सर्वरूप आत्मा प्रकृतीमुळे विविध प्राणीमात्रांच्या व वस्तूंच्या नामरूपांनी अलंकृत होऊन विश्वाच्या आकाराचा सगुण आणि साकार झाला आहे असे जाणावे अर्थात अनुभवावे. मग शोकाचा आश्रय व विषय असलेले द्वैतच संपुष्टात येते, अर्थात शोकच राहत नाही हे जाणावे अर्थात पहावे. म्हणजेच ही काय करायची आहे, आपल्याला साधना करायची आहे. जाणणे आणि पाहणे हीच साधना, जी कालांतराने अनुभवात परिणत होते व द्वैत संपुष्टात येते. समष्टी स्तरावर एकच चैतन्य व्यापून आहे. यापूर्वी आपण 126वी ओवी पाहिली होती माऊलींची. माऊली असं म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ही ओवी आपण पाहिलेलीच आहे. त्या तत्वाचे व्यापकत्व पाहणे, ते सारभूत तत्वज्ञानाद्वारे ग्रहण करणे आणि ते सारभूत व व्यापक असलेले ब्रह्मरूप तत्व
आत्माच आहे. अशा प्रकारे प्रस्तुत ओवीतील विषय पुरुषोत्तम योगावरील 15व्या अध्यायात विस्ताराने आलेला आहे. हा व प्रस्तुत अध्याय दोन्ही ज्ञानास, बुद्धीस, विवेकास प्राधान्य देणारे आहेत. ज्ञानाची अपरोक्षानुभूती येण्यासाठी अर्थात आत्म्याचा अनुभव येण्यासाठी 15व्या अध्यायातील आवश्यक असलेल्या भागाचा विचार आवश्यक त्या विस्ताराने पुढे आपण पाहणार आहोतच. व्यक्तीसाठी म्हणजे व्यष्टी स्तरावर आत्मा अधिष्ठान आहे, जो अकर्ता, निर्विकार, ब्रह्मरूप साक्षी आहे. असा आत्मा अनुभवायचा आहे, हे पहिले उद्दिष्ट आहे. तदनंतर समष्टी स्तरावर अधिष्ठान असलेले ब्रह्म म्हणजे निर्गुण परमात्मा 15व्या अध्यायातील पुरुषोत्तम अनुभवणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी भगवंताची अर्थात सगुण झालेल्या ब्रह्माची प्रेम भक्तिरसाद्वारे श्रद्धेने आराधना करणे, भगवंतांनी सांगितलेल्या कौशल्याने कर्म करणे, निष्ठेने विश्वासाने ज्ञान समजून घेणे, ध्यान प्राणायामाद्वारे मन चांचल्यरहित व बुद्धी स्थिर सूक्ष्म करणे आणि समजून घेतलेल्या अध्यात्मज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त करणे, अशा पद्धतीने साधना करावयाची आहे. अर्थात ज्ञान, कर्म, ध्यान, भक्ती यांचा समन्वय साधावयाचा आहे. हे सिद्धीत जाण्याच्या उद्देशाने गीता, ज्ञानेश्वरी वाचावयाची आहे. त्यातील ज्ञान अनुभवण्यासाठी ज्ञान अजून सोपे, सुटसुटीत करून देणे हेच गीता आणि ज्ञानेश्वरीवरील सर्व ग्रंथाचे उद्दिष्ट आहे. किंबहुना आत्मानुभवी गुरूंचे तर ते एकमेव उद्दिष्ट आहे. गीता वाचताना भगवंताचे व ज्ञानेश्वरी वाचताना माऊलीचे सान्निध्य याआधी विस्ताराने सांगितल्याप्रमाणे अनुभवण्याद्वारे ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीसाठी हृदयाची ठेवण सुयोग्य होते. आता ज्ञानाचे ग्रहण होत असताना ज्ञान अनुभवनाच्या वाटेवर राहणेही सुलभतेने साध्य व्हावे, यासाठी बुद्धीची दिशा कशी ठेवावी याचाही विचार पुढे करण्यात आलेला आहे. गीतेतील 2रा अध्याय व्यष्टी स्तरावरील ज्ञानास, आत्मज्ञानास प्राधान्य देणारा आहे व 15वा अध्याय ज्याला पुरुषोत्तम योग हा समष्टी स्तरावरील ज्ञानास प्राधान्य देणारा आहे. माऊलींनी अध्याय 16 ओवी 44 मध्ये स्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे माऊली 15व्या अध्यायात समष्टी स्तरावरील ज्ञान जेव्हा सांगतात तेव्हा ते ज्ञान आत्म्याची अनुभूतीसुद्धा कशी आणून देईल अशा पद्धतीने सांगतात. त्यासाठी समष्टी ज्ञानाची व आत्मज्ञानाची स्वतःच्या प्रतिभासंपन्नतेने, अनुभव समृद्धतेने व दोन्ही ज्ञानाची विलोभनीय गुंफण करतात. फक्त शब्दज्ञानी असणारे जेव्हा अशा ओव्यांचा गद्यानुवाद करतात तेव्हा भाषेत क्लिष्टता येणे साहजिकच असते. असे क्लिष्ट करून सांगितलेले ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान समजू लागले. ब्रह्मज्ञान स्पष्ट करण्यासाठी अध्यापनात शब्दाची क्लिष्टता येऊ लागली की समजावे लेखक आणि वाचक, प्रवचनकार आणि श्रोता ही जोडी विद्यानंदात गूढ रम्यतेत वाहत जात आहे. दोघांचेही त्रिपुटीतील ज्ञान, शब्दज्ञान, परोक्ष ज्ञान उत्तरोत्तर समृद्ध होत आहे. अशा पद्धतीने शब्दज्ञानाने समृद्ध होत जाणे साधकास सात्विक आनंद मिळवून देते. आध्यात्मिक ज्ञान समजण्यातील आत्मविश्वास वाढवित जाते. अजून खोलात जाऊन समजले तर मला निर्गुण साक्षात्कार होईल या आशेत व क्लिष्ट ज्ञानातील गूढरम्यतेत गुंतवून ठेवते. अशा रीतीने उत्तरोत्तर वाढत जाणारे आध्यात्मिक शब्दज्ञान सत्वगुणाद्वारे बांधून ठेवते आणि साधक गुणातीत होत नाही. साधक आत्मानुभूती संपन्न होत नाही. तळहातावर ठेवलेल्या रत्नासारखा टळटळीतपणे आत्म्याचा अनुभव येणे म्हणजे आत्मानुभूती प्राप्त होणे व त्याद्वारे निरुपचार अविट आनंदाची प्राप्ती होणे
दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणे हा जो गीता व ज्ञानेश्वरीचा मुख्य उद्देश आहे तो मुख्य उद्देश सिद्धीत जात नाही. शाब्दिक आत्मज्ञान ब्रह्मज्ञान सत्वगुणाद्वारे बांधते अशा प्रकारचं या ठिकाणी तत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. आत्मानुभूतीसाठी शाब्दिक आत्मज्ञान ब्रह्मज्ञान लयास जाणे व गुणातीत होणे आवश्यक असल्याचे वरील ओवी 149 आणि 149 आणि 150 मधील विवेचनात विस्ताराने आलेले आहे. ज्ञानाचा व सत्वगुणाचा संबंध अध्याय 14 आणि श्लोक 6 मध्ये भगवंतांनी स्पष्ट केलेला आहे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनायनं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. अध्याय 14 श्लोक 6. अर्थ, सत्वगुण निर्मल आहे. रज व तम गुणाप्रमाणे त्यात मलिनता नाही. रज व तम गुणात बंधाची दृढता, आवरण, विक्षेप, शक्तीचे प्राबल्य ही जी उपद्रव क्षमता आहे ती सत्वगुणात नाही. या अर्थाने तो सत्वगुण उपद्रवरहित म्हणजे अनामयम आहे. सत्वगुण प्रकाशक आहे, ज्ञानप्रदायक आहे, आत्म्याजवळचा आहे, आत्म्याजवळ नेणारा आहे. तथापि कारण परत्वे असलेले सुख आणि आत्म्यासंबंधीचे वृत्त्यात्मक शब्दज्ञान हे दोन्ही क्षीण असले तरी बंधच आहेत. भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानाचा बंध स्पष्ट करताना माऊली म्हणतात, असा ज्ञानी साधक मग ज्ञाने चरफडी जाणीवेचे खुरसोडी स्वयं सुख हे धाडी हातीचे गा. अध्याय 14 ओवी 149. माऊली असं म्हणतात, प्राणी जशी खुराद्वारे धूळ उडवितात व स्वतः उडविलेल्या धुळीने भांबावून जातात त्याप्रमाणे असा साधक मला ज्ञान प्राप्त झालेले आहे या समजुतीच्या आत्मश्लाघारूपी लाथा झाडत प्राप्त झालेल्या शब्दज्ञानात चढपडत म्हणजेच आत्मानुभूतीचा मार्ग धुंडाळत राहतो आणि सत्वगुणापासून गुणातीत न होता आल्यामुळे प्राप्त होऊ घातलेल्या आत्मसाक्षात्काराच्या सुखास दूर लोटतो. माऊलीची 14व्या अध्यायातली ही 149वी ओवी आहे. संस्कृतमध्ये गुण या शब्दाचा अर्थ दोरी आहे. दोरीची वेसन नाकात घालून सशक्त बैला जसे पांगुळवाने म्हणजे नंदी बैल बनवतात त्याप्रमाणे स्वसंवेद्य आत्म्यास सत्वगुण बांधून टाकतो. त्यामुळे सात्विक असलेल्या ब्रह्मज्ञानात गुंतून पडण्याऐवजी गुणातीत व्हायचे आहे. त्यासाठी शाब्दिक ब्रह्मज्ञानात गुंतून पडण्याऐवजी बुद्धीचे गुणातीत असलेल्या आत्म्याच्या अनुभवाच्या दिशेने केंद्रित होणे आवश्यक आहे. शब्दज्ञानाचा अनावश्यक विस्तार म्हणजे चित्त भ्रमणकारकम आहे असं कोण म्हणतंय? भाष्यकार श्रीमद शंकराचार्य यांच्या सुप्रसिद्ध असलेल्या विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथात श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, शब्दांची केवळ झरीच अशी असलेल्या विद्वानांची वैखरीवाणी, त्यांचे अध्यात्मशास्त्राचे व्याख्यान करण्याचे कौशल्य, तसेच त्यांची विद्वत्ता सात्विक आनंदाच्या भोगासाठी आहे, मोक्षासाठी नाही. श्लोक क्रमांक 60. आध्यात्मिक शब्दज्ञानाचा विस्तार अर्थात शब्दजाल हे महाअरण्य आहे. ते चित्त भ्रमणकारकम अर्थात चित्ताला भांबावून सोडण्यास कारण आहे. माऊलीसुद्धा तेच सांगतायत वरच्या ओवीमध्ये आणि श्रीमद आद्य शंकराचार्य तेच सांगतात, चित्ताला भांबावून सोडण्यास कारणीभूत आहे शब्द विस्तार. यासाठी शब्दजालात न पडता प्रयत्नाने तत्वज्ञानाकडून स्वतःच्या ठिकाणी ज्ञेय असलेल्या आत्मतत्वात जाणावे. श्लोक क्रमांक 62. पुढे एक दृष्टांत देतात. औषध प्यायल्या वाचून
केवळ औषधाचे नाव घेतल्याने रोग जसा बरा होत नाही, तद्वत ज्ञानाच्या अपरोक्षानुभवाशिवाय आत्म्यासंबंधीच्या ब्रह्मासंबंधीच्या निव्वळ शब्दज्ञानाने, त्या शब्दज्ञानाचा जप केल्याने जीवनमुक्तावस्था प्राप्त होत नाही. श्लोक क्रमांक 64. विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 64. पुढच्या 67वा श्लोक तो असा आहे. मायेने म्हणजे अविद्येने आणि तिच्या कार्याने अर्थात उपाधींनी झाकलेल्या शुद्ध आत्मतत्वाचा लाभ अर्थात अनुभूती शब्दज्ञान प्राप्त केलेल्या ज्ञानाला उपदेश मनन ध्यानादी उपायांनी होते. आता माऊलींनी वरती सांगितलं शब्दज्ञानाने काय होतं आणि श्रीमद शंकराचार्य काय म्हणतात ते आपण पाहिलं. यावर लेखक आपला स्वानुभव सांगतात. काय म्हणतात? क्लिष्ट असलेले आत्मज्ञान समष्टी ज्ञान सखोल व पिंजून सांगणारे गुरुवर्य शंकर महाराज खंदारकरांच्या अमृतानुभवासारखे पुष्कळ ग्रंथ लेखकाच्या वाचण्यात आले व भगवंत कृपेने प्राप्त झालेल्या तीक्ष्ण बुद्धीने पूर्णपणे समजत सुद्धा गेले, आवडले. शब्दज्ञानाने परोक्ष ज्ञानाने समृद्ध करीत गेले. उत्सुकता जिज्ञासुत्व वाढवत गेले. लहानपणापासून गुरुवर्य धुंडा महाराज गुरुवर्य शंकर महाराज यांच्या प्रत्यक्ष प्रवचन कीर्तनाचा लाभ झाला तेव्हापासूनच आध्यात्मिक ज्ञान समजत गेले, आवडत गेले. तथापि आत्मसाक्षात्कार झाला. जागृतावस्थेत असताना स्वतःच्या ठिकाणी त्रिपुटरहिततेने आत्म्याचा अनुभव आला. गुणातीत होता आले. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे ज्ञान अपरोक्षत्वाने अनुभवाला आले. स्वसंवेद्य आत्म्याचा असलेला निरुपचार अविट आनंदाचा प्रवाह अनुभवास आला. तो वरीलप्रमाणे विपुलतेने प्राप्त करून घेतलेल्या आध्यात्मिक परोक्ष ज्ञानाला ध्यानाभ्यासाची जोड मिळाल्यानंतरच, ज्ञान व ध्यान याची सांगड घातल्यानंतरच हा अनुभव जेव्हा सुरू होतो, आत्मानुभूती प्राप्त होण्याचा तो क्षण ती व्यक्ती कधीही विसरू शकत नाही. इतका तो अनुभव स्पष्ट टळटळीत निस्संदेह असतो, आश्चर्यचकित करणारा असतो. हा अनुभव लेखकास दिनांक 24 मार्च 1994 रोजी सकाळी 10 वाजता पहिल्यांदा आला. त्यावेळी जागृतावस्थेत मन शब्दरहित झाले आणि आत्मानुभूतीचा निरुपचार अविट आनंदाचा प्रवाह झोप लागेपर्यंत सुरू व उठल्या क्षणी पुन्हा सुरू या पद्धतीने सतत अखंडितपणे 72 तास अनुभवास आला. या कालावधीत शारीरिक बौद्धिक काम करताना स्वतःच्या ठिकाणी या आनंदाचा प्रवाह अखंडितपणे कारणरहिततेने टळटळीतपणे सुरू होता. नंतर सुद्धा हा अनुभव वारंवार आला, पण अवधी कमी होत होता. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज्ड बट ड्युरेशन डिक्रीज्ड. हा कालखंड सुमारे 18 वर्ष इतका प्रदीर्घ होता. या कालावधीत शासकीय सेवेद्वारे कर्मयोग व त्यासोबत ज्ञान ध्यान भक्ती अशा सर्वच मार्गाचा अभ्यास सुरू होता. त्यामध्ये रोजच्या ध्यान प्राणायामाभ्यास, वारकरी संप्रदायाशी गीतेशी संबंधित विपुल वाचन, आधुनिक संप्रदायाच्या विविध प्रकारच्या 3-3, 4-4 दिवसाच्या ध्यानादी शिबिरांना जाणे, मराठी हिंदी इंग्रजीमधून तत्त्वज्ञानाचे वाचन यांचा समावेश होता. अशा रीतीने पुष्कळ वर्ष अभ्यास केल्यानंतर माऊली कृपेने भगवंत कृपेने समष्टी स्तरावरील निर्गुण साक्षात्कार सप्टेंबर 2012 मध्ये झाला. नेहमीसाठी जीवन मुक्तावस्था म्हणजे अखंडित तुर्यावस्था प्राप्त झाली. सर्वम खल्विदम ब्रह्म या महावाक्याची अपरोक्षानुभूती प्राप्त झाली. आत्मानुभूतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान खूप जास्त नाही. हे ज्ञान गूढ नसून समजण्यास सोपेही आहे. आत्मानुभूती सुस्पष्ट व टळटळीत असते. आत्मानुभूतीच्या साधना सुखोपाय सुगम्य आहेत. माऊली स्पष्ट करतात. अध्याय 9 ओवी 55.
जिज्ञासू मुमुक्षू साधकास आत्मानुभूती याच जन्मात प्राप्त होण्यासारखी आहे. तसे ज्ञान साधना अनुभूती संपूर्णपणे गीता श्री ज्ञानेश्वरीत उपलब्ध आहे. या तिन्हीसाठी गीता श्री ज्ञानेश्वरील प्रस्तुत ग्रंथ पुरेसा आहे हे वाचकांच्या मनात निस्संदेह बिंबावे. त्यांनी निष्ठेने साधना रोज करून त्यांना आत्मानुभूती याच जन्मात प्रत्यक्ष प्राप्त व्हावी, हा उद्देश लेखकाचा वरील अनुभव ग्रंथात नमूद करण्यामागे आहे. हेच प्रयोजन आत्मानुभूती व त्या प्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन या ग्रंथाची निर्मिती होण्यामागे आहे, हा मुद्दा लेखक या ठिकाणी स्पष्ट करतात. वारकरी संप्रदायातील मुमुक्षू जिज्ञासू भक्तांची संख्या कित्येक लक्ष आहे. तथापि आत्मसाक्षात्कार ज्याला आत्मानुभूती आपण म्हणतो प्राप्त भक्तांची संख्या नगण्य आहे. देहू आळंदी इत्यादी ठिकाणाहून 300पेक्षा जास्त किलोमीटर अंतर पायी चालून जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या सुमारे 10 लक्ष आहे. त्यातील 5-10% हौसे नवसे गवसे असतीलही उर्वरित 9 लाखापेक्षा जास्त वारकरी हे निश्चितपणे गीता श्री ज्ञानेश्वरीवरील ज्ञानामध्ये निष्ठा असणारे साधनेसाठी कष्ट घेण्यास तयार असलेले भक्त आहेत. पंढरपूर येथे दरवर्षी चातुर्मासामध्ये दररोज प्रवचन कीर्तन सेवेचा ज्ञानयज्ञ विनामूल्य सुरू असतो व हजारांच्या वर वारकरी 4 महिने तिथे मुक्कामास राहून दररोज श्रवण साधना करीत असतात. कित्येक हजार वारकरी चातुर्मासात काही काळासाठी त्या ज्ञानयज्ञाचा लाभ घेत असतात. वर्षभर महाराष्ट्रात पुष्कळ प्रवचनकार कीर्तनकार त्यांची सेवा देतात, संप्रदायाचा परिणामकारक प्रसार करतात. त्यांचे प्रवचन कीर्तन हे भक्ती व ज्ञानाने समृद्ध असते, रसाळ असते, प्रबोधन करणारे असते, सात्विक आनंद देते. पण हेही लक्षात येते की त्यांच्यापैकी पुष्कळांना अजून स्वतःच आत्मसाक्षात्कार झालेला नाही, निर्गुण साक्षात्कार अजून प्राप्त झालेला नाही. त्यांना आध्यात्मिक अनुभव मुळीच नसतो असेही नाही, पण अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त झाली. त्रिपुटी संपली, तुर्यावस्था प्राप्त झाली, मनरहित चिदाकाशाचा प्रशांतीचा अनुभव आला. कारण परत्वे नसलेल्या आनंदाचा प्रवाह लक्षात राहील इतक्या दीर्घ कालावधीसाठी अखंडितपणे अनुभवास आला, असे त्या अनुभवाचे स्वरूप नसते. लेखकाच्या मते हे सर्व जिज्ञासू मुमुक्षू तळहातावर ठेवलेल्या रत्नासारखा आत्मा अनुभवण्याचे अधिकारी आहेत. त्या सर्वासाठी प्रस्तुत ग्रंथ माऊलींनी लेखकाकडून लिहून घेतलेला आहे आणि अशा प्रकारचे नम्र निवेदन या ठिकाणी लेखकाने नोंदविले आहे. तुम्हा आम्हाप्रमाणे शब्दज्ञानात गुंतून पडल्यामुळे ध्यानाभ्यासाची सांगड ज्ञानाशी व्यवस्थित न घालता आल्यामुळे लेखकास आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी जे कष्ट पडले व नंतर समष्टीतरावरील अनुभूती अर्थात सर्वम खल्विदम ब्रह्म या ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होण्यासाठी जो 18 वर्षाचा म्हणजे 1994 ते 2012 असा प्रदीर्घ कालावधी लागला, तो इतर जिज्ञासू मुमुक्षूंना लागू नये ही इच्छा माऊलींनी मनावर घेतली आणि 2012 नंतर 9 वर्षाच्या कालखंडात माऊलींनी सतत प्रेरित ठेवून श्री ज्ञानेश्वरीतील ज्ञान हे ध्यान सोपे करणारे आहे, ध्यानाभ्यासात पूरक आहे व ध्यानाभ्यास हा ज्ञानाचे अनुभूतीत रूपांतर करतो असे सुचक्र श्री ज्ञानेश्वरीतील ज्ञान व साधनेत आहे. या अनुभवरूप श्रीमत ज्ञानेश्वरी आत्मानुभूती व त्या प्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन हा ग्रंथ लिहून घेतला. नेमके कोणते अध्याय निवडावेत, उर्वरित अध्यायातील कोणता भाग महत्त्वाचा व तो निवडून त्याला कोठे स्थान द्यावे हे माऊलींनी ठरविले. माऊलीने सिद्धांत साधना आत्मानुभूती पूर्ण स्पष्टतेने सांगितली आहे. त्यामुळे त्यांची पुनरुक्ती न होऊ देता सिद्धांत आणि विशेषतः साधनेत स्पष्टता आणण्यासाठी अमृतानुभव, चांगदेव 65, विवेक चूडामणी, शतश्लोकी, गीतेवरील शांकर भाष्य, पंचदशी, पातंजल योगसूत्रे, श्रीमद भागवत, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांची गाथा इत्यादी ग्रंथामधील
विशेष महत्त्वाच्या भागाचा, अत्यंत निवडक भागाचा समावेश गीता श्री ज्ञानेश्वरीवरील विवेचनामध्ये माऊलींनी करून घेतला. ज्ञान जिज्ञासा तृप्त झाल्याची खात्री पटावी, ज्ञानाचा बंध संपावा, सुस्पष्ट झालेली साधना वाचकाने नित्य करावी म्हणून प्रभावी व कमीत कमी शब्दाद्वारे अमृतानुभव, विवेक चूडामणी, शतश्लोकी, पातंजल योगसूत्रे, अष्टावक्र गीता, माऊलींच्या सर्व महत्त्वाच्या अभंगासह 400हून अधिक श्रीमद भागवतामधील श्लोकाच्या अर्थासह श्री नारदीय भक्तिसूत्रे व हरिपाठ यावर ग्रंथनिहाय परिशिष्टे तसेच इतरही परिशिष्टे माऊलींनी लेखकाकडून लिहून घेतली. जे श्लोक ज्या ओव्या महत्त्वाच्या असूनही श्री ज्ञानेश्वरीमधील विवेचनात समाविष्ट झालेल्या नाहीत, फक्त अशांच्या अर्थाचा समावेश उपरोक्त परिशिष्टामध्ये करून माऊली प्रेरणेने त्या सर्व ग्रंथामधील समग्र ज्ञान वाचल्याचे समाधान वाचकांना कमी वाचनात कमी कष्टात प्राप्त करून दिले आहे. ही परिशिष्टे ग्रंथाच्या अखेरीस जोडली आहेत. या सर्व वैशिष्ट्यामुळे ग्रंथविस्तार मर्यादित राहून संपूर्ण गीता श्री ज्ञानेश्वरीतील आत्मसाक्षात्कारासाठीचे सर्व ज्ञान व सर्व साधना सुस्पष्टपणे ग्रंथात समाविष्ट झाल्या. हा परिच्छेद विनय दर्शविणारी लेखकाची भूमिका नसून स्पष्टपणे आलेला अनुभव असल्यामुळे ग्रंथांतर्गत लिहिला आहे. गीता ज्ञानेश्वरीतील निष्ठा निशंक व्हावी आणि म्हणून लिहिलेला आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. यानंतर आपल्याला प्रार्थना आहे, आपण 20 मिनिटाचं ध्यान करावं आणि त्या ध्यान करण्यापूर्वी मी आता माझ्या वाणीला विराम देताना माऊलींच्या शब्दाचा उच्चार करणार आणि थांबणार आहे. ध्यान करण्यापूर्वी शक्य असेल आपण ओवी क्रमांक 148 वाचावी, त्याचा अर्थ वाचावा आणि 20 मिनिटाचं ध्यान आपण करावे. माझी माऊली.